रुपेकर यांना गृहरक्षक दलामध्ये बदली करून सरकार त्यांना संरक्षण तर देत नाही यांना नेमका काय म्हणायचं या सगळ्याला? संरक्षण देत नाहीये हा का प्रश्नच नाही, सरकारच संरक्षण देत आहे. या गुन्हेगारांना खरं तर एवढ्या मोठ्या प्रकारे इतके संवेदनशील गुन्हे आहेत की कुठल्याही परिस्थितीमध्ये यांना कुठल्याही पदावर ठेवणं हेच योग्य नाही. त्यांना इकडून तिकडे टाकणं हा पर्यायच नाहीये. त्यांना निलंबित करून चौकशी चालू करणं हा पर्याय आहे, परंतु ते न टाळता काहीतरी कारणं थातूरमातूर दिली जातात आणि त्यांना त्या पदावर ठेवलं जातात. 350 प्रकरणं मी सांगतोय की गुन्हा दाखल करण्यासाठी प्रलंबित आहे, ज्यांची चौकशी झालेली आहे. आणि हे सगळं उलट आता तर माझं मत असं झालेलं आहे की या राजकारणी लोकांना काही गुन्हेगार हवे असतात आपल्याला हवं ते करून घेण्यासाठी, म्हणूनच यांच्यावर लवकर कारवाई होत नाही. एवढीही प्रकरणं गंभीर आहेत म्हणून कदाचित मी मगाशी थोडंसं चुकीचं बोललं असेल. नागरिक काय करतात हाही माझ्या मनातला प्रश्न आहे, कारण पुन्हा पुन्हा हे लोक निवडून येत असतात आणि आमच्या समोरचा प्रश्न असा पडतो की कारवाईची मागणी करायची कुणाकडे? उद्या ज्यांच्याकडे मागणी करायची तेच कुठल्या ना कुठल्या प्रकारे त्या कुठल्या ना कुठल्या अँगलमधून त्या प्रकरणामध्ये सापडतात. हेच तर दुर्दैव आहे. आता याच्यामध्ये खरं तर राजकारणात थोडीशी जरी संवेदनशीलता असेल तर त्यांनी, आपल्याला जर शक्य असेल तर आपण तो ऑडिओ दाखवूया की ज्या ऑडिओला आपल्या प्रतिनिधीने हा प्रश्न विचारला त्यावेळेला तेच उलट माध्यमांना विचारतात की तुम्ही इथे आलात कसा. हाच तर प्रश्न आहे की तुम्हाला प्रश्न विचारले जात आहेत, लोकांकडनं प्रश्न विचारले जात आहेत, वेगवेगळे लोक तुमच्यावरती आरोप करतायत. तुम्ही एक महत्वाच्या पदावर बसलेली जबाबदार व्यक्ती आहात. जरी सनदी सेवेतल्या मंडळींना काही बंधनं असतील तर तुम्ही आता कालच खुलासा दिलाय. मग ह्या सगळ्या प्रकरणाचा येऊन पुढे खुलासा दिला पाहिजे. आणि मला पुन्हा तेच अंजली दमाने यांना विचारायचंय की राज्याच्या गृहसचिवांना तुम्ही बोललात का, किंवा या संदर्भामध्ये तुम्हाला असं वाटतंय का की सरकार खरोखर काहीतरी चौकशी करत आहे की सरकारची इच्छा नाहीये या सगळ्या प्रकरणामध्ये चौकशी करायची? नाही, मी गृहसचिवांशी बोलले, मी श्रीखर परदेशींशी बोलले, त्यांना सगळी माहिती दिली होती. ही जी माझ्याकडे माहिती येते ती मी सातत्याने त्यांना देते. एवढंच नाही तर आज प्रचंड प्रमाणात आत्ता काही माहिती आली आहे ती पूर्णच्या पूर्ण मी लिहून काढून गृह मंत्रालयाला काल खरं रात्रीच देणार होते, ती उद्या सकाळी त्यांना द्यायला लागणार आहेत, कारण श्रीखर परदेशी रजेवर आहेत आणि ते उद्यापासून परत जॉईन होणार आहेत. तर मला ह्या सगळ्या गोष्टी आता खरंच गृह मंत्रालयाकडनं ना खरंच भानावर येण्याची गरज आहे. कारण आत्ताच्या घटकेला आपली यंत्रणा इतकी सडली आहे की सामान्य माणूस आता पोलीस स्टेशनमध्ये जायला घाबरतो. त्यांना असं वाटतं की आपण FIR करायला गेलं तर पोलीस उलटा आपल्याचकडनं वसुली करतील की काय, अशी शंका प्रत्येकाला वाटते. आणि म्हणून मला असं वाटतं की सगळ्यांनाच आता शुद्धीवर येण्याची गरज आहे आणि या पूर्ण यंत्रणेला स्पेशली पोलीस सेन्सिटायझेशन करण्याची फार मोठी आवश्यकता आहे. आणि ही जी याला अडकव त्याला अडकव याला घाल, दोन महत्वाचे मुद्दे राहिले. जो मगाशी तुमचा संदर्भ होता, एक होता तो सोनं जमा केल्याचा, तर एकूण ते किती सोनं जमा झालं, आणि दुसरं तुम्ही जो बोलता एक संदर्भ दिला, ज्या अधिकाऱ्यांनी आत्महत्या केली त्याच्या कुटुंबाची त्यांना बरंच भोगावं लागलं, तर ते काय होतं ते एकदा कळू द्या. कारण एकदा व्यवस्थेमध्ये अशा पद्धतीच्या अधिकाऱ्यामुळे ज्यांना ते भोगावं लागतं त्यांच्या कुटुंबावरती काय प्रसंग ओढवतात, हे दोन गोष्टी तुम्ही सांगा, आपण पुढच्या मुद्द्याकडे घेऊया. नाही, नक्कीच कसं झालं होतं की ते खरं तर पोलीस यंत्रणेमध्ये आता तुम्ही भ्रष्टाचार केल्याशिवाय तुम्ही तिथे सर्वाईव्हच करू शकत नाही. आणि जर तुम्ही चांगले सिद्धांतवादी ऑफिसर असलात तर तुम्हाला टार्गेट केलं जातं, तुम्हाला तुमचा मानसिक छळ केला जातो. तसाच काहीसा प्रकार हे अशोक सादरेंच्या बाबतीत घडला होता, कारण ते अतिशय चांगले होते आणि वाळू माफियाच्या विरोधात ते प्रचंड प्रमाणात लढले. आणि तेव्हा तिथे खडसे होते आणि SP म्हणून तिथे जालिंदर सुपेकर होते. तर वाळू माफिया इतकी प्रचंड कार्यरत होती आणि मला वाटतं ही प्रत्येक जिल्ह्यात आपण हीच स्टोरी ऐकतो. तुम्हाला सुद्धा अनेक जिल्ह्यात ही माहिती असेलच की वाळू माफिया हा एक मोठा प्रकार असतो. तर जळगावातला तसा मोठा प्रकार होता, त्याच्या विरुद्ध यांनी कारवाई केली म्हणून यांचा मानसिक छळ केला गेला. प्रत्येक वेळेस त्यांच्याकडनं पैशाची मागणी केली जायची आणि एक साधारण जर ऑफिसर असेल तर तो पैसे देऊच शकत नाही आणि पैसे दिल्याशिवाय या लोकांना चालत नाही. म्हणून त्याचं इतकं मानसिक टॉर्चर केलं की शेवटी त्यांनी आत्महत्या केली. आणि एकटा कमावणारा व्यक्ती जेव्हा आत्महत्या करतो
तेव्हा पत्नीची आणि मुलांची आबाळ ही होणारच आहे. आणि तशी त्यांची अक्षरशः आबाळ झाली हे मला तिथले आमचे जे कार्यकर्ते होते ते येऊन नेहमी सांगायचे. आणि मला नेहमी वाटतं राहुल, कसं आहे की या सगळ्यांचा पापाचा घडा जेव्हा भरतो ना तेव्हा हे कुठल्या ना कुठल्या निमित्ताने बाहेर येतं. जसं कराडचा भरला होता, ते संतोष देशमुखांचा पण दुःख हे होतं की त्यांची पण हत्या झाली आणि त्यानंतर हे सगळं उघडकीस आलं. तसंच वैष्णवीचा मृत्यू, अजून मी त्याला आत्महत्या म्हणणारच नाही, कारण अजून सगळं बाहेर आलेलंच नाहीये. त्याच्यात विपुल दुशिंग सारखे ऍडव्होकेट जे खरं धब्बा आहेत त्या प्रोफेशनला, ते बोलताना वैष्णवी हगवण्याच्या संदर्भामध्ये जे प्राथमिक अहवाल आहे, जे रेकॉर्डवरती ठेवलं गेलं आहे, रेकॉर्डवर ठेवले त्याप्रमाणे ती बहुधा सुसाईड आहे असं दिसतंय, कारण सीसीटीव्ही फुटेजेस वगैरे आहेत. पण त्याच्याही पुढे जाऊन तुम्हाला काही सूचित करायचंय का? आणि त्याच्यात काही आणखी तुम्हाला कोणाच्या दिशेनं वाटतं की हे सगळं घडतं? कारण मला माहिती नाही की तुमच्याकडे काय पुरावे आले. नाही, पहिल्या दिवशीपासून वैष्णवीचे वडील मला अक्षरशः ढसा रडत म्हणतात, ताई ही आत्महत्या नाहीये, ही हत्या आहे, ही हत्या आहे, हे प्रत्येक वेळेस ते म्हणायचे. आता जे पिक्चर्स आले, जे पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट आला, त्याच्यावरनं तिच्या अंगावर किती मोठ्या प्रमाणात जखमा होत्या त्या दिसल्या. 15 जखमा 24 तासाच्या आतल्या होत्या. इतकी बेदम मारहाण झाल्यानंतर जिचं 9 महिन्याचं बाळ आहे, अशी कुठली आई स्टूलावर चढून किंवा कशावर चढून गळफास लावून घेऊन आत्महत्या करेल? माझ्या बुद्धीला हे पटत नाही. यानंतर मी जे काही पिक्चर्स बघितले त्याच्यातलं एक पिक्चर सुद्धा मी ट्विट केलं होतं की ज्याच्यात 3 डोकं दिसत होती आणि ज्यांनी पोस्टमॉर्टम केलं त्याचे बोटाचं सुद्धा त्याच्यात खूण आहे. आणि म्हणून मी त्याला गोल करून मी ते देखील ट्विट केलं की ही आत्महत्या आहे का काय आहे, त्याचा पोस्टमॉर्टमचा रिपोर्ट खरं इतका विलंब का होतो मला कळत नाही. त्यानंतर 2 अतिशय महत्वाच्या गोष्टी आहेत आणि हे राहुल अजून बाहेर आलेलं नाहीये की त्या करिश्मा हगवणे आणि लता हगवणे यांचे दोघांचे मोबाईल जप्त झालेले नव्हते. मी तेव्हा सुद्धा पोलीस डिपार्टमेंटला मी विनय चौबेंना मेसेज पाठवला की अजूनपर्यंत त्यांचे जर जपा झाले नव्हते तर त्यांना पोलीस कस्टडी सोडून न्यायालयीन कोठडी का देण्यात आली, का त्यांच्याकडनं ते आधी रिकवर केलं गेलं नाही? कारण करिश्मा हगवणे आणि लता हगवणेंच्या मोबाईलवरनं असंख्य गोष्टी, व्हॉट्सॲप चॅट, त्यांच्या निलेश बरोबरच्या, त्यांच्या शशांक बरोबरच्या, या सगळ्या चॅटमधनं किती प्रमाणात छळ झाला या सगळ्या गोष्टी बाहेर आल्या असत्या. पण त्या न येता आजपर्यंत मोबाईल का जप्त झाले नाही? आयोगाने उत्तरं दिली पाहिजे ती. आम्हाला तेच म्हणायचं, एनडीटीव्हीचं म्हणणंच ते की असंख्य प्रश्न आहेत आणि त्या प्रश्नाची उकल करायची असेल तर मुळामध्ये सरकारने एक वेगळी SIT गठीत करायला हवी, तिला टाइम बाउंड काहीतरी मुदत द्यायला हवी आणि त्या मुदतीमध्ये हे 10 प्रश्न आहेत. आता हगवणीच्या मृत्यू संदर्भातले 2 प्रश्न आहेत, याच्यात जे जालिंदर सुपेकर यांचा संदर्भ आलाय कुंभार साहेब ते प्रश्न आहेत, ह्याच्यातनं भ्रष्टाचार झाला आहे हा प्रश्न आहे आणि ह्या सगळ्या प्रश्नाच्या मध्यवर्ती दिसत आहेत ते जालिंदर सुपेकर. तर कुंभार साहेब, तुम्हाला असं वाटतं का की एकतर महाराष्ट्र सरकारनं अलीकडच्या काळामध्ये बऱ्याचशा SIT स्थापन केल्यात, या दुर्दैवी संतोष देशमुख यांच्या प्रकरणामध्ये सुद्धा एक SIT स्थापन झाली, केवळ एक SIT स्थापन करून तरी हे प्रकरण एक टाइम बाउंड मध्ये आपल्याला महाराष्ट्रासमोर प्राथमिक पातळीवरचं तरी सत्य बाहेर आणणं शक्य आहे का? कारण अंजली दमानिया यांनी तर अनेक मूलभूत प्रश्न उपस्थित केलेत की जी आत्महत्या असं वाटतं आहे न्यायालयीन रेकॉर्डवरती, पण त्यांचं मत नाही आहे ही आत्महत्या. पहिली गोष्ट म्हणजे SIT स्थापन करायला, म्हणजे सॉरी मी हसतोय पण आमचा अनुभव ह्या क्षेत्रातला भयानक वाईट आहे. आमच्या एका कार्यकर्त्याची 2010 साली हत्या झाली. हत्याचं होती कुऱ्हाडीने मारलं होतं. शेट्टींच्या बद्दल बोलताय तुम्ही? सतीश शेट्टींच्या बाबतीत. आज परिस्थिती अशी आहे की प्रशासनाने या सगळ्या SITs वगैरेनी परिस्थिती अशी निर्माण केली की सतीश शेट्टी नावाचा माणूस खरंच पृथ्वी तलावर अस्तित्वात आला होता का? म्हणून मध्यंतरी मी अनेक वेळा ते कधी की याच्यातून काहीही निष्पन्न होणार नाही इथपर्यंत आपण येऊन पोहोचतो. कारण ज्यांच्याकडे न्याय मागायचा तेच येणं प्रकारे याच्यामध्ये असतात. त्यामुळे SIT स्थापन चौकशी झाली पाहिजे, पण इतकी चांगली माणसं त्याला भेटली पाहिजेत की ज्यांना अजिबात कशाचीच भीती नाही अशी भेटली तर मग ही चौकशी होऊ शकते. अन्यथा
आपण कार्यक्रम घेऊ, सगळं करत राहू, आपण एसआयटीची मागणी करू, एसआयटी स्थापन केली जाईल. आता तुम्ही आधीचं प्रकरण बघितलं ते पोरच्या हत्याकांडातलं, तो आरोपी कुठपर्यंत सापडला तर किडनी रॅकेटपर्यंत. हे बाहेर नंतर उशिरा काय येतं, कारण त्यावेळेला ज्यांनी कारवाई केली, त्यावेळेला ज्यांनी तपासणी केली, त्यांनी योग्य रीतीने केली नाही, त्यांनी तेवढ्या चौकटीत मर्यादित राहून चौकशी केली आणि मग किडनी रॅकेट अजूनही चालूच आहे. तर त्याच्यामुळे एसआयटी स्थापन करावी, शुभेच्छा आहेत, पण त्याच्यातून काही निष्पन्न होईल असं मला वाटत नाही. कारण जे SIT स्थापन करणार आहे, आपल्याकडे उपलब्ध असलेली आणि व्यवस्थेच्या अंतर्गत असलेले जेवढे म्हणून शस्त्र आहेत ते सगळे वापरले पाहिजे. एक तर पोलीस चौकशी तर नीट झालीच पाहिजे, याच्याबद्दल काही दुमत नाही. एसआयटी स्थापन करून खरोखरच यांनी कारागृहामध्ये काय घोळ घातला त्याबद्दलची चौकशी झाली पाहिजे. या हगवणे प्रकरणामध्ये सुपेकरांनी कितपत हस्तक्षेप केला याची चौकशी झाली पाहिजे. हगवणे यांच्या निमित्तानं पुण्यातल्या शस्त्राचं प्रकरण, आणि तो प्रश्न मला तुम्हाला विचारायचा आहे, शस्त्राचं जे प्रकरण बाहेर आलं त्याची चौकशी झाली पाहिजे. आणि थोडी नाही हो, 6,871 लोकांना पुण्यामध्ये खिरापती सारखी शस्त्र वाटलीत. माझी तर माहिती अशी आहे की जालेंद्र सुपेकर आणि अमिताभ गुप्ता जेवढे काळ पुण्यामध्ये त्यांच्या विशिष्ट पदावरती होते तेवढा काळ आणि त्यांचा सुट्टीचा काळ जर वगळला तर जवळपास दिवसाला एक अशा पद्धतीनं त्यांनी ते शस्त्र परवाने दिलेले आहेत. आणि म्हणून ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी होणं गरजेचं आहे. कारण व्यवस्था सुधारायची असेल, व्यवस्थेवरती लोकांचा विश्वास ठेवायचा असेल. काय झालं की अलीकडच्या काळामध्ये हे जे डिजिटल अरेस्टची सगळी प्रकरणं सामोरे येत आहेत त्याच्यात असं दिसतं आहे की पोलीस दल किंवा पोलिसाच्या नावानं लोकांना धमकावलं जात आहे. ह्याची दुसरी बाजू काय दिसते आहे, ते गुन्हेगार फसवत आहेत हे तर आहे, पण पोलीस दलाची जी प्रतिमा झालेली आहे लोकांच्या मनामध्ये ती काय आहे. मला जर पोलिसांच्या नावाने धमकी आली तर मी घाबरून जातो. जर हे थांबवायचं असेल, खरोखर पोलिसांमध्ये सुद्धा जर अशा पद्धतीची कथित भ्रष्टाचाराची आणि गुन्हेगाराची प्रकरण असतील तर त्याची चौकशी आणि त्याचा सोक्षमोक्ष होऊ शकतो. याची उदाहरणं महाराष्ट्र समोर ठेवायची असतील तर महाराष्ट्र राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी यांना काही काळ बाजूला करून साध्यांत ह्या सगळ्या प्रकरणाची चौकशी करायला हवी. आणि मला विजयकुमार यांना तोच प्रश्न विचारायचा होता की पुण्यामध्ये ज्या लोकांनी घाऊक पद्धतीने ही शस्त्र घेतली त्याच्यामध्ये 37 महिला पण आहेत. अशी काय गरज आहे पुण्यातल्या मंडळींना शस्त्र घेण्याची, आणि त्याला हे जे नेक्सस तुमच्यापर्यंत पोहोचलंय ते नेक्सस काय? याला त्या लोकांची गरज नाही, ही राजकीय लोकांची गरज आहे की त्यांच्याकडे रिव्हॉल्व्हर असावे. एक साधी मागणी आहे आणि कायदा आहे. त्यासाठी केंद्र सरकारची वेबसाईट आहे. गेले 10 दिवस 15 दिवस मी मागणी करतोय की कायद्यानुसार ज्यांना रिव्हॉल्व्हरची लायसन्स दिलेत त्यांची नावं त्या वेबसाईटवर टाकायची आहेत, पब्लिश करायची आहेत. 2016चे नियम आहेत ते. महाराष्ट्रामध्ये फक्त 2 जिल्ह्याचे आहेत, बाकी जिल्ह्यांचे नाही आहेत. हे का नाहीये? कारण ज्यांना रिव्हॉल्व्हरची लायसन्स दिलेत त्यांची नावं लोकांच्या समोर येऊ नयेत. रिव्हॉल्व्हरची लायसन्स मी कधी मागितलं नाही. मला वाटतं मला थोडाफार धोका असेल माझ्या कामामुळे, पण मला कधी त्याची गरज वाटली नाही. पण हे राजकीय लोकांना वाटते, कारण आणि याच्यातूनच मग ते जमिनींची वगैरे प्रकरणं असतात. म्हणजे बालेवाडीची मुद्दाम नावं घेतो मी की जिथे रिव्हॉल्व्हर दाखवून जमिनीवर सह्या घेतल्या जातात, ताबे मारले जातात आणि त्या गुन्हेगारांना काही होत नाही. आणि त्याच्यामुळेच सरकारी यंत्रणा आहे जी अशी नावं प्रसिद्ध करा. आणि याच्यातलं महत्वाचं म्हणजे थोडंसं ही जी लायसन्स घेतलीत, ज्यांनी लायसन्स घेतली त्यांनी दलाल म्हणून सुद्धा काम केलंय. त्याच्यामध्ये राजकीय कार्यकर्ते आहेत, काही सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि काही पत्रकार सुद्धा आहेत. त्यामुळेच ही नावं करायला थोडंफार नव्हे पूर्णपणे नकार दिला जातोय. कारण त्याशिवाय गुन्हेगारी पुढे फोपावणारच नाही आणि ह्यांना गुन्हेगारी फोपावणं ही त्यांची राजकीय गरज आहे. अगदी. आणि हे आरोप अगदी सुरुवातीपासून होतच होते, मात्र त्याच्याकडे कुठेतरी दुर्लक्ष झालं का आणि त्यामुळे हे प्रकरण इतक्या पुढपर्यंत गेलं का, असे अनेक सवाल आहेत. एक छोटासा ब्रेक घेऊन परत येतो आणि ही चर्चा आपण पुढे सुरू ठेवणार आहोत. पाहत राहा NDTV मराठी.